देवा, विवाह कार्य संपन्न झाले. आमच्याकडून यथाशक्ती आपली सेवा झाली. जर काही उणीव राहिली असेल तर क्षमा असावी देवा. राजन, विवाहाची व्यवस्था उत्तम होती. हा विवाह माझ्यासाठी आणि सर्वांसाठी नेहमीच विशेष राहील. ह्या विवाहाचे एक वेगळे महत्व आहे. देवा, तुम्हाला आणि बाणाईला एकत्र पाहणे आमच्यासाठी खूप आनंदाचे आहे. माझ्या भक्तीचे फळ म्हणून तुम्ही येथे आलात, येथेच विवाह केला. यातच मला सगळं काही मिळालं देवा. शुभम भवतु. आता आम्हाला जेजुरीला प्रस्थान करावे लागेल. देवा, लहान तोंडी मोठा घास घेतो या, पण तुमच्यामुळे बानूचं हे असं लगीन झालं बघा. मी विचारच केला नव्हता व अशा लग्नाचा. आज मी भरून पावलो जी. आणि तुमच्या मोर ह्यांचे बी उपकार आहेत हे बी सांगायचं होतं बघा. अहो, आता बाणाई आमचीही झाली. तिच्या विवाहानिमित्त तिच्यासाठी आम्हाला बरंच काही करायला मिळालं. हेच आमचं भाग्य आहे. हे ऋणानुबंध आहेत. प्रेमाशिवाय असे आपण एकत्र आलोच नसतो. हे प्रेम चिरंतन राहावे ही सदिच्छा. काय देवा? प्रधानजी, आम्ही दोघे इथून निघण्याआधी आपण जेजुरीला प्रस्थान करावे असे मला वाटते. हो, मीही तेच सुचवणार होतो. श्री म्हाळसा देवी जेजुरीत आपल्या स्वागतासाठी उभ्या असणार आहेत. होय. ह्यानंतर कसे कसे काय काय होणार तो प्रश्नच आहे. देवा, चिंता नसावी. मी पुढे होतो. आता आपली भेट जेजुरीतच. पण प्रधानजी, तेथे देखील आपण माझ्यासोबतच असावे. देवा, श्री खंडेराय जेजुरीला पोचण्याआधी मला तिथे पोचायला हवं. त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करायला हवी. नंतर भेटूच. बाणाई, तुम्ही जेव्हा जेजुरीत याल तेव्हा मी तिथे असेन. माझ्या सौभाग्यवती लक्ष्मी देवी तुमचं स्वागत करतील. चिंता नसावी. आता आम्हालाही निघायला हवं. तुमचं निरपेक्ष प्रेम सदैव माझ्या स्मरणात राहील. प्रधानजी आणि गडावर पण एकटेच कसे? त्यांच्यासोबत देव का नाहीत? काय कारण असावे? म्हणजे अजूनही देव आले नाहीत. देव इथे येणार आहेत की नाही हे म्हाळसेला विचारावे लागेल. गणोबा,
इतक्या लगबगीने कुठे चालला आहात? हो तुम्हाला ते ठावं नाही? नाही. अहो परदानचे भेटले होते पायथ्यापाशी. त्यांनी मला सांगितलं की देव येणार आहेत म्हणून. अहो मी काय करू आणि काय नाही असं झालंय बघा मला. गणोबा देव येणार आहेत, पण का हो तुम्ही काय इतका विचार करतायसा? तुम्हाला ते आनंद नाही झाला? अहो असं का म्हणता? अहो देव आलं की गडावरचं वातावरण बदलून जाईल बघा. अहो नुसती गडावर माणसांची लगबग सुरू राहील. जेजुरीत आणि पंचक्रोशीत माणसानं गड अगदी फुलून जाईल बघा. तसंच होईल. पण प्रधानजी अजून काही बोलले का हो? नाही बा. का हो? मला गंभीर वाटले ते. मला वाटलं देव त्यांच्यासोबत येतील. असं होय? अहो देव येणार म्हणजे असं गपगुमान येणार आहेत होय? अहो देव येणार म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी समधी जेजुरी सजणार. अहो लोकांचं राज आहेत ते राज. समधीकडे जत्रा भरल जत्रा. हो खरं आहे तुमचं. म्हाळसाला पण खूप आनंद होईल. अहो आता हे काय बोलणं झालं होय? आता इतकी वर्ष वाट बघितली त्यांनी. आता देव आलं की समज चांगलं होईल बघा. बर येते मी. बर. गणोबा तुम्हाला काही समजलं तर मला सांगा. कशाचं? हेच देव वेशीजवळ पोहोचले का? आले का? ते कसे आहेत? त्यांच्या सोबत कोण आहे? वय वय सांगतो सांगतो समज सांगतो. हा या तुम्ही. हो. या. अरे गणोबा मी असं ऐकलंय देव येणार आहे ती. वय परदानजीने सांगितलं. आता देव आलं म्हणजे पहिल्यासारखी त्यांची संधी सेवा करणार बघ मी. आंघोळीला पाणी देण्यापासून जेवण वाढण्यापासून समज करणार मी. अरे लय चांगलं आहे रे. पण राग येणार नसल तर एक विचारू का? अरे आता इतका आनंद झालाय तर त्यात नाहीतरी कसं म्हणणार मी? विचार. नाही त्याचं काय आहे, प्रधानजी एकलंच आलं. मग आता देव इतक्या वर्षानं आले ती, मग ते त्यांच्या संग का नाही आलं रे? आता लतिकाबाई बी हेच विचारत होते. हा मग अरे बायकांच्या डोक्यात या अशाच शंका येणार. अरे इतका आनंदाचा दिस आहे हा आणि असं का तसं का असं विचारतोय. अरे बाबा तसं काही बी नाही. पर देव मागावून येत आहेत बराबर. मग प्रधानजी हत आधी काय बाई सारवासारवी करायचं नाही आली ती. अरे हळू बोल तुझ्या जिभेला काही हाड. अरे तसं नव. अरे तसं नव. पण खरं सांगू का? काय देव कोणातरी एका बानू नावाच्या बाईला भेटायला गेले होते. नाही म्हणजे असं उडत उडत ऐकलंय. त्याचं पुढं काय झालं काय नाही काय बी ठावं नाही. तुला काही कळलं का? त्याचं काय आहे, तुझं लगीन झालेलं नाही तेव्हा तू इकडं तिकडं बघणारच. म्हणून म्हणतो एकदाच लगीन करून टाक. लगीन झाल्यानं काय होते ते बघतोय ना मी. त्यापेक्षा काम करू. चल चल कामाला लाग. नाही पण एक विचारायचं होतं. विचारू का? का रे बाबा? अरे मला आनंद झालेला तुला बघवत नाही होय? चल कामाला लाग. ए, इकडं चल. बानू, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे झाले ना? बानू, नळदुर्गाचा राजा नळ आणि त्याची पत्नी माझी प्रिय भक्त दमयंती ह्यांनी आपल्या विवाहास काहीही कमी पडू दिले नाही. इथल्या माणसांनी हा विवाह सोहळा असा साजरा केला की पुढील अनेक वर्ष लोक त्याची निश्चित आठवण काढतील. हो ना बानू? तू निसर्गात राहिलीस. पानं, फुलं, झाडे, वेली, आकाश, माती
हे तुला अत्यंत प्रिय म्हणून आपला विवाह सोहळा निसर्गरम्य अशा ठिकाणी झाला. हातनं आता आपण कुठं जायचं जी? अर्थात जेजुरीला. आपण जेजुरी गडावर राहू. बानू, तुझ्या मनात काहीही प्रश्न असतील तर मला विचार, मी त्याची उत्तरं देईन. आपण जेजुरीला जाणार, पर म्हाळसाताईसनी हे समजा ठाव आहे का? म्या काही चुकीचं विचारलं का? तुम्हासनी राग नाही ना आला? बानू, आपला विवाह झाला आहे हे या क्षणापर्यंत म्हाळसेला ठाऊक नाही. तर त्यासनी हे नाही आवडायचं. ते स्वाभाविक आहे. बानू, आपल्याला म्हाळसेच्या रागाला सामोरं जावं लागेल, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि कधीतरी तो क्षण येणार, तेव्हा त्यासाठी आता उशीर कशाला? बानू, मी तुझ्या सोबतच आहे, चिंता नसावी. लवकरच आपण जेजुरीसाठी प्रस्थान करू. म्हाळसा. लतिका, काय ग, काय झालं? तू अशी धावत का आलीस? म्हाळसा, प्रधानजी राजवाड्यात आले आहेत. त्यांच्याकडे काहीतरी शुभवार्ता असणार. मला त्यांना भेटायला पाहिजे. म्हाळसा, का कोण जाणे, मला प्रधानजी गंभीर वाटले. असं कशावरून म्हणतेस तू? पहिले तर ते एकटेच आले. त्यांच्यासोबत देव असायला नकोत का? ते देवांना आणण्यासाठीच गेले होते ना. पण असंही झालं असेल की प्रधानजी आधी आले आहेत आणि हे मागून येणार असतील. आपण उगाच कशाला तर्क करतो आहे? प्रधानजी भेटल्यावर तुला कळेलच. त्यांना माझा तात्काळ निरोप दे की मला त्यांना भेटायचे आहे. बर. म्हाळसा, तुला राग येणार नसेल तर एक सुचवू? यावेळी सावध राहा. काय म्हणायचंय तुला? तू प्रत्येक शब्दावर लगेच विश्वास ठेवतेस. त्याची सत्य असत्यता पडताळून पाहायला नको का? कुठल्याही गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार करायला हवा. मला ज्यांच्याविषयी आत्मीयता वाटते त्यांच्यावरच मी लगेच विश्वास ठेवते. आणि हा माझा दोष असेल तर आहे. माझी बाजू सत्याची होती आणि आहे. तू प्रधानजींना भेटायला जाणार आहेस का? की मी त्यांना भेटण्यासंदर्भात निरोप देऊ? आधी हे पाहुणे की प्रधानजी थेट लक्ष्मी कक्षात नाही गेलेत ना. वेळ पाहून निरोप दे. बर. पण खरंच प्रधानजी एकटेच गडावर का आलेत? त्यांच्यासोबत हे का नाही आले? देवी, बंधो, मी तुमचीच वाट पाहत होते.
कुठे आहेत हे, कुठपर्यंत पोहोचले, आणि तुमच्या सोबत यांच्यासाठी जो संदेश पाठवला होता तो यांच्यापर्यंत पोहोचला ना? यांनी वाचला का तो? काय म्हणाले हे? आणि आधी मला हे सांगा की हे कसे आहेत? यांना पाहण्यासाठी, यांना भेटण्यासाठी, यांचा आवाज ऐकण्यासाठी कधीपासून माझे डोळे यांच्या वाटेवर लागले आहेत. प्रधानजी, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काही अशुभ वार्ता नाही ना? ही 12 वर्ष मी कशी घालवली हे माझं मला माहित. आता कोणतीही अशुभ वार्ता ऐकण्याचे माझ्यात त्राण नाहीये. देवी, श्री खंडेराय जेजुरीच्या दिशेने येत आहेत. त्यांनीच हा संदेश घेऊन मला तुमच्याकडे पाठवलं आहे. खरंच? मग तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो. काय हे येणार म्हटल्यावर मला आनंद नाही का होणार? पण ते आल्यावर मी त्यांना दीर्घ विश्रांती घ्यायला लावणार आहे. राज्यकारभाराचे कोणतेही काम त्यांना सांगू नका. खूप कष्टात दिवस घालवले असतील त्यांनी. मला त्यांची सेवा करायची आहे. त्यांना जे जे पदार्थ आवडतात ते मी माझ्या हाताने त्यांना खायला घालणार आहे. त्यांच्यासोबत मी करे पठारावर काही दिवस एकांतात राहायचं म्हणते. मला त्यांच्याशी मनसोक्त बोलायचे आहे. मी गडावर आलो आणि थेट तुम्हालाच भेटायला आलो. आमच्या सौभाग्यवतींना देखील नाही भेटलो. आनंदाच्या भरात माझ्या लक्षातच नाही आलं. मी तुमची साधी चौकशी नाही केली. मी समजू शकतो. लक्ष्मी देवींनी तुमची काळजी घेतली ना? अर्थात. त्यांच्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटतं. तुम्ही देखील त्यांना वेळ द्या, किंवा तुम्ही देखील आमच्या सोबत करे पठारावर चला. आपण जरा निवांत वेळ घालवूया. येतो. प्रधानजी असे गप्प गप्प का आहेत? मी एवढं बोलत राहिले, पण यांच्याविषयी ते मनमोकळेपणाने का नाही बोलले? काहीतरी कारण असल्याशिवाय ते असं वागणार नाही. लतिका, सोनोबा, गणोबा. म्हाळसा, लतिका, आज मी खूप आनंदी आहे. मला काय करू आणि काय नको असे झाले आहे. 12 वर्षापासून मी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहते आहे तो क्षण आता आला आहे. हे गडावर येत आहेत. लतिका, सोनोबा, गणोबा, तुम्ही ऐकलत ना? या जेजुरीचे स्वामी, माझे पती श्री खंडेराय जेजुरीला येत आहेत. आत्ताच प्रधानजी यांचा निरोप घेऊन आले होते. लतिका, सगळ्या सेविकांना कक्षात यायला सांग. सोनोबा, गणोबा, आज हे 12 वर्षांनी गडावर येणार आहेत. यांच्या स्वागताची तयारी करायला घ्या. देवी, तुम्ही बघाच आम्ही गड कसा सजवतोय. हा, चल रे. कुठं कुठं काय? अरे गड सजवाय. चल. म्हाळसा, देव येत आहेत. सारा गड सजवायला घ्या. तोरणं बांधा, गुड्या उभारा. आज देव परत जेजुरीला येत आहेत. फुलांच्या रांगोळ्या काढा. सर्वत्र सुगंधी जलाचा शिडकाव करा. आज मी स्वतः यांच्यासाठी यांच्या आवडीचे पदार्थ तयार करणार आहे. म्हाळसा, आज गडावर उत्साहाचं वातावरण असणार आहे. हो, चला तुम्ही तयारीला लागा. हं? म्हाळसा, तू म्हणालीस की देव गडावर येत आहेत. होय. पण देव एकटेच येत आहेत ना? प्रधानजी म्हणाले की हे येत आहेत म्हणजे हे एकटेच येत असावेत. पण
त्या बानूचं काय झालं असेल?